नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपण जर शेती आणि शेतकरी याचा विचार केला तर मोठ्या प्रमाणात आपल्या ह्या मराठवाड्या विभागामध्ये 8ही जिल्ह्यामध्ये वेगवेगळी पिकं त्या ठिकाणी घेतली जातात. काही जिल्ह्यामध्ये सोयाबीन बेस्ड क्रॉपिंग सिस्टीम असेल तर काही जिल्ह्यामध्ये कापूस बेस्ड क्रॉपिंग सिस्टीम त्या ठिकाणी आहे. आणि छत्रपती संभाजीनगर आणि जालन्याचा जर विचार केला तर जवळजवळ 2.5 लाख हेक्टरपर्यंत मक्याचं पीक त्या ठिकाणी घेतलं जातं. आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये जवळजवळ 4 लाख हेक्टरपर्यंत कापसाचं पीक शेतकरी त्या ठिकाणी घेतात. आणि हे सर्व पीक घेत असताना जर आपण पाहिलं तर रासायनिक खतांचा जो काही वापर त्या ठिकाणी वाढला आहे आणि अतिशय मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी असमतोल खतांचा वापर त्या ठिकाणी वाढलेला आहे. विद्यापीठानं शिफारस केलेले समतोल खतांचा वापर कसा करावा याविषयी वेळोवेळी विद्यापीठानं त्या ठिकाणी शेतकऱ्यांना अवगत केलेलं आहे. पण आपण जर शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन जर पाहिलं तर शेतकरी असमतोल खतांचा वापर मोठ्या प्रमाणात करतायत. त्यात युरियाचा वापर हा भरमसाठ त्या ठिकाणी केला जातो आणि ह्या युरियाचा वापर केल्याने आपण जर पाहिलं तर जमिनीची पोत त्या ठिकाणी दिवसेंदिवस बिघडत आहे. आणि ऑर्गॅनिक कार्बनच्या बाबतीत जर आपण विचार केला तर छत्रपती संभाजीनगर आणि जालना व इतर काही मराठवाड्यातील काही जिल्हे आहेत त्यांचा ऑर्गॅनिक कार्बन हा 0.25 पेक्षा कमी त्या ठिकाणी झालेला आहे. आणि याला कारण फक्त एकच, असमतोल खतांचा वापर, सेंद्रिय खतांचा वापर कमी करणे, सेंद्रिय ग्रीन मॅन्युअरिंग ज्याला म्हणतो, हिरवळीचे खतं ज्याला म्हणतो आपण, त्याचा वापर त्या ठिकाणी पाहिला जातो की आपण कुठंच त्या ठिकाणी हिरवळीच्या खतांचा वापर होत नाही. तर अशा परिस्थितीमध्ये असमतोल रासायनिक खतांच्या वापरामुळे जमिनीचा ऱ्हास त्या ठिकाणी होत आहे आणि अशाच परिस्थितीमध्ये जमिनी त्या ठिकाणी मृत अवस्थेत त्या ठिकाणी जात आहेत. आणि आपण उत्पन्नाच्या बाबतीत जर पाहिलं तर दिवसेंदिवस उत्पन्न आणि उत्पादकता या दोन्ही गोष्टी खालावलेल्या त्या ठिकाणी दिसत आहेत. तर हे आपण जमिनीचं आरोग्य कशा पद्धतीनं आपण त्या ठिकाणी वाढवू शकतो, जमिनीत जिवंतपणा मायक्रो ऑर्गॅनिझमच्या माध्यमातून त्या ठिकाणी वाढवावं अशीच एक संकल्पना घेऊन ह्या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब तसेच आमचे कृषी मंत्री, केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान साहेब यांच्या संकल्पनेतून खेती बचाव अभियान 1 जून ते 30 जून या दरम्यान हा अभियान आपण या ठिकाणी मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात राबविणार आहोत. तर यात जर पाहिलं तर शेतकऱ्यांनी असमतोल खतांचा वापर त्या ठिकाणी करत आहात आणि हा असमतोल खतांचा वापर आपल्याला समतोल कसा करता येईल याविषयीच या अभियानामध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी अंतर्भाव त्या ठिकाणी केलेल्या आहेत. यात कालच जे काही बैठक माननीय कृषी मंत्री यांनी घेतली त्यात ह्या विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी सर यांनी बैठक घेऊन सर्व विद्यापीठात, सर्व कृषी विज्ञान केंद्र, आपली 12 कृषी विज्ञान केंद्र आणि विद्यापीठातील शास्त्रज्ञ यांना या ठिकाणी मार्गदर्शन केले. आणि हे अभियान मोठ्या प्रमाणात व्याप्त स्वरूपात आपण या ठिकाणी राबवणार आहेत. कारण आपण जर खर्च पाहिला शेतीचा हा मोठ्या प्रमाणात दिवसेंदिवस त्या ठिकाणी वाढत आहे आणि हा खर्च कमी करण्यासाठी रासायनिक खतांचा वर होणारा खर्च आपण कमी करून ओव्हरऑल जो काही खर्च आहे आपण त्या ठिकाणी कमी करू शकतो. रासायनिक खतांच्या बाबतीत 25 ते 30% रासायनिक खतांचा वापर आपल्याला या ठिकाणी कमी करायचा आहे. आणि हे 25-30% कमी करत असताना आपण जैविक खतं, सेंद्रिय खतं याचा वापर आपण मोठ्या प्रमाणात या ठिकाणी शेतकऱ्यांना त्या ठिकाणी विविध माध्यमातून आपण शेतकऱ्यांना अवगत त्या ठिकाणी करणार आहेत. मग ते प्रशिक्षणाच्या माध्यमातून असो किंवा डेमॉन्स्ट्रेशनच्या माध्यमातून असो, यावेळेला या अभियानाअंतर्गत मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांमध्ये सेंद्रिय शेती, बायो फर्टिलायझर, जैविक खते याचा अवेअरनेस मोठ्या प्रमाणात या विभागांच्या माध्यमातून होणार आहे. तर निश्चितपणे माननीय कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी सर यांच्या माध्यमातून आपण 12 कृषी विज्ञान केंद्र, कृषी विभाग, आत्मा, विद्यापीठातील शास्त्रज्ञ या मोहिमेमध्ये, या अभियानात सहभागी होणार आहेत. आणि जवळजवळ मराठवाड्याच्या प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्याचं काम 1 ते 30 जून अंतर्गत वेगवेगळ्या टीम त्या ठिकाणी माननीय कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी सर यांच्या पुढाकारानं त्या स्थापित झालेल्या आहेत. आत्मा आणि कृषी विभाग यांनी हा पुढाकार घेऊन
कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ, विद्यापीठातील शास्त्रज्ञ ही टीम एकत्रित करून शेतकऱ्यांपर्यंत या अभियानाअंतर्गत आपण त्या ठिकाणी पोहोचणार आहेत। यात प्रामुख्यानं जर पाहिलं तर ग्रीन मॅन्युअरिंगचा वापर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात करावा, तसेच बायो फर्टिलायझरचा वापर सुद्धा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात व्हावा, जसं की अझोटोबॅक्टर असेल, अझोस्पायरिलम असेल, त्यानंतर PSB असेल, KSB असेल। कारण आपण जर पाहिलं तर पूर्वी P आणि Kचा वापर समतोल वापर त्या ठिकाणी होता आणि P आणि Kच्या म्हणजे स्फुरद आणि पालाश जे काही रासायनिक खतं आहेत यापैकी 80% हे जमिनीत फिक्स होतात आणि 20% फक्त पिकाला त्या ठिकाणी भेटतात। हे उर्वरित 80% जे काही फिक्स त्या ठिकाणी P आणि K होतोय याला उपलब्ध करण्याचं काम जवळजवळ मायक्रो ऑर्गॅनिझम ज्याला म्हणतो आपण PSB, KSB, बायो मिक्सच्या माध्यमातून त्या ठिकाणी 80%पैकी 60-70% जरी पिकाला उपलब्ध झालं तर निश्चितपणे आपण हे 25% रासायनिक खतांचा जो काही वापर आपण कमी करायचा आहे, निश्चितपणे या माध्यमातून त्या ठिकाणी पिकाला उपलब्ध होईल। निश्चितपणे मी आवाहन करेल की ह्या वेळेला आपण ग्रीन मॅन्युअरिंग असेल, हिरवळीचे खतं असतील, बायो फर्टिलायझर असतील, जैविक खतं असतील, याचा वापर ह्या वेळेला आपल्या ह्या येणाऱ्या खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी करावा आणि 1 ते 30 जूनमध्ये खेती बचाव अभियान ही जी काही संकल्पना घेऊन भारत सरकार, महाराष्ट्र शासन आणि कृषी विद्यापीठाचे आदरणीय कुलगुरू यांच्या माध्यमातून आम्ही जे काही हे अभियान या ठिकाणी राबवत आहोत त्या अभियानामध्ये सर्व शेतकऱ्यांनी या ठिकाणी सहभागी व्हावे, जेणेकरून आपल्याला ह्या वर्षीचा जो काही खरीप आहे तो आपण चांगल्या पद्धतीने कमी खर्चात जास्त उत्पन्न कसं मिळू ह्याच धर्तीवर हे अभियान आहे। तर निश्चितपणे शास्त्रज्ञ त्या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत, कृषी विभागाचे अधिकारी त्या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत। तर निश्चितपणे शेतकऱ्यांना पुनश्च मी आवाहन करेल की ह्या अभियानाचा लाभ आपण घ्यावा। तसेच आपण जर पाहिलं तर ह्या वर्षीचा जो काही मान्सून आहे तो अतिशय कमी आहे, जवळजवळ 85 ते 93% मान्सून यावर्षी मराठवाड्यात अपेक्षित आहे, पण मराठवाड्यासाठी 88% मान्सून त्या ठिकाणी प्रिडिक्ट त्या ठिकाणी IMDने केलेला आहे। तर अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी कोणतं पीक घ्यावे, कशा पद्धतीने क्रॉपिंग सिस्टीमचं अवलंबन त्या ठिकाणी करावं, निश्चितपणे यावेळेला आपण तांत्रिक जे काही शिफारसी विद्यापीठाने त्या ठिकाणी केल्या आहेत तर प्रामुख्याने आवाहन करील की कमी कालावधीचे जे काही व्हरायटीज त्या पिकातली आहेत त्याची निवड एक तर आपण त्या ठिकाणी करावी। दुसरी गोष्ट, कापसामध्ये जमिनीच्या पोतानुसार त्या ठिकाणी विविध व्हरायटीज हायब्रिड त्या ठिकाणी शिफारस केलेल्या आहेत, तर त्याची निवड आपण आपल्या जमिनीच्या जे काही पोत आपला असेल, हलके असेल, मध्यम असेल, भारी असेल त्या पद्धतीनं शिफारस केलेल्या वाणांचा त्या ठिकाणी वापर त्या ठिकाणी व्हावा। तिसरी गोष्ट, आंतरपीक हे सर्वात मोठा अस्त्र यावेळेला आपल्याला त्या ठिकाणी ठरणार आहे। तर निश्चितपणे सोयाबीन आंतरपीक त्या ठिकाणी घ्यावं, कापूस आणि तूरचं आंतरपीक घ्यावं, जेणेकरून एक पीक जरी त्या ठिकाणी वाया गेलं तर दुसरं पीक निश्चितपणे आपल्याला त्यातून उत्पन्न त्या ठिकाणी हमखास मिळेल, अशा पद्धतीची शिफारस विद्यापीठाने आंतरपीक म्हणून त्या ठिकाणी केलेली आहे। सोयाबीनच्या आणि इतर पिकाच्या बाबतीत बोलायचं झालं तर या वर्षी मोठ्या प्रमाणात आपलं हे क्षेत्र हे BBF ब्रॉड बेस्ड फरो टेक्नॉलॉजी अंतर्गत सोईंग त्या ठिकाणी केली गेली पाहिजे, जेणेकरून जास्त जरी पाऊस झाला तर त्या नालीच्या माध्यमातून, चरच्या माध्यमातून त्या ठिकाणी वाहून जाईल आणि कमी पाऊस जरी झाला तर त्या चरामध्ये जे काही पाऊस पडलेला आहे तो कॉन्झर्व त्या ठिकाणी होईल आणि कॉन्झर्व झालेला जे काही मॉइश्चर आहे त्या ठिकाणी आपल्या पिकाला त्या ठिकाणी भेटेल। तर निश्चितपणे यावर्षी आपण विद्यापीठाने विकसित केलेले तुरीच्या बाबतीत 711 असेल, ज्याच्याकडं पाण्याची उपलब्धता कमी असेल किंवा नसेल तर अशा परिस्थितीमध्ये विद्यापीठाने विकसित केलेली BDN 711 या तुरीचा वाणाचा अवलंब मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी केला पाहिजे। त्याचबरोबर आंतरपीक म्हणून सोयाबीन जर आपण त्या ठिकाणी घेत असाल तर MAU 612 ह्या वाणाचा समाविष्ट आपल्या पीक पद्धतीमध्ये करावा। त्याचबरोबर MAUS 725 या वाणाचा सुद्धा समाविष्ट सोयाबीनच्या बाबतीत त्या ठिकाणी करावा। आणि जर काही शेतकऱ्यांकडे जर पाण्याची उपलब्धता चांगली असेल तर निश्चितपणे आपण गोदावरी वाणाला तुरीच्या बाबतीत प्राधान्य द्यावा। 2 पाणी जरी आपण त्या ठिकाणी दिले तर एक मोठी क्रांती
त्या ठिकाणी आर्थिक क्रांती शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मिळून त्या वाहनानं त्या ठिकाणी दिली आहे आणि जवळजवळ 15 ते 22 क्विंटल प्रति एकरी उत्पन्न या वाहनाने त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतावर त्या ठिकाणी दिले आणि शेतकऱ्यांमध्ये मोठी प्रसिद्धी या वाहनाची आहे. तर निश्चितपणे हे विद्यापीठाने काही तंत्रज्ञान त्या ठिकाणी शिफारस केलेले आहेत, काही वाहनं त्या ठिकाणी शिफारस केलेल्या आहेत. त्या वाहनाचा उपयोग करून येणाऱ्या खरीप हंगामामध्ये त्याचा समाविष्ट करावा आणि आपले चांगल्या पद्धतीनं पीक उत्पादकता कशी मिळेल या दृष्टीनं आपण विद्यापीठ तुमच्या पाठीशीच आहे. पण या वाहनाचा तंत्रज्ञानाचा अवलंबन या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी करावं असंच आवाहन मी या ठिकाणी करतो. निश्चितपणे येणारा हा खरीप हंगाम आपल्याला चांगल्या उत्पन्नात जावं एवढीच शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.